थांबा आणि जरा विचार करा. कधी तुम्हाला असं झालं आहे का, की स्वप्नात अचानक एखादी व्यक्ती दिसते, जी आत्ता आपल्यासोबत नाही आहे आणि ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, असं वाटतंय का? आज आपण याचं रहस्यच जाणून घेणार आहोत आणि तुम्ही ते जाणूनसुद्धा घ्याल, की मृत व्यक्ती स्वप्नात दिसतात, का दिसतात आणि त्याचा अर्थ काय असतो? तर तेच जाणून घेणार आहोत. नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत रोचक आणि थोडंसं रहस्यमय विषयावर. मृत व्यक्ती स्वप्नात दिसल्यावर त्याचा अर्थ काय असतो याविषयी. चला तर मग जाणून घेऊयात आपण. स्वप्न हा आपल्या मनाचा खूप मोठा संसार आहे. आपलं मन रोजच्या दिवसात जे अनुभव घेतं त्याचे विश्लेषण करतं आणि स्वप्नात त्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती दिसते जी आता आपल्या सोबत नाही, तेव्हा आपल्याला लगेच प्रश्न पडतो, का ती व्यक्ती मला स्वप्नात दिसली असेल? काही संदेश द्यायचा असेल का? काही संदेश देण्यात येत आहे का? जेव्हा मृत व्यक्ती स्वप्नात दिसते तेव्हा हे साधं स्वप्न नसतं. त्यात एक भावना, एक ऊर्जा असते. कधी ती शांततेची असते तर कधी उदासीची, कधी आपल्याला मार्गदर्शनाची सुद्धा असते. आपल्या मनात त्या व्यक्तीसंबंधी काही न मिटलेले भाव आहेत, जसे की शोक, अपराध, प्रेम किंवा काहीतरी जे सांगायचं राहिलेलं असतं. आपलं अवचेतन मन ही सर्व भावना स्वप्नात व्यक्त करत असते. उदाहरणार्थ, जर आई स्वप्नात दिसते आणि रडत असेल, तर कदाचित आपल्याला तिच्या आठवणी, तिच्या शिकवणुकीची गरज आहे. अनेक संस्कृतीमध्ये विश्वास आहे की मृत आत्मा कधीकधी आपल्या जवळ येतो, मार्गदर्शन करण्यासाठी किंवा काही सूचनासुद्धा द्यायला. काही वेळा हे स्वप्न आपल्या जीवनातील बदल, निर्णय घेणे किंवा क्षमा करण्याचा सुद्धा संदेश देत असतात. हे स्वप्न सर्वांसाठी सारखं असतं का हो? तर नसतं. प्रत्येक व्यक्तीसाठी याचा अर्थ वेगवेगळा असतो, कारण आपल्या अनुभवावरून आणि भावनावर हे अवलंबून असतं. ज्यांनी नुकतीच व्यक्ती गमावली आहे त्यांना ही स्वप्न त्यांच्या दुःखाचे प्रतिबिंब वाटतात. ज्यांच्या आयुष्यात काही अनरिसॉल्व्ह इश्यू आहेत त्यांना हे मार्गदर्शन किंवा चेतावणी वाटू शकतात. उदाहरणार्थ, आपला मित्र राहुल असो नाहीतर काही नाव असो, एका स्वप्नात आपल्या आजोबांना भेटतो, जे आजोबा गेल्यानंतर त्याच्याशी रागातून बोललेले असतात. पण स्वप्नात आजोबा शांतपणे त्याला म्हणतात, राहुल, काही झालं तरी काळजी करू नकोस, मी तुला माफ करतो. या स्वप्नाचा अर्थ राहुलच्या मनातील अपराध भावना दूर करण्यासाठी असते आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि स्वतःला क्षमासुद्धा देण्यासाठी असते. जर मृत व्यक्ती हसत असेल, आनंदी असेल, तर ते सकारात्मक ऊर्जा आहे. जर रडत असेल, त्रस्त असेल, तर ते आपल्या मनातील अनरिसॉल्व्ह दुःखाचे प्रतिबिंब आहे. काही वेळा हे स्वप्न आपल्याला मार्गदर्शन करतात, एखादी समस्या सोडवायला, निर्णय घ्यायला किंवा जीवनात बदल घडवायला सुद्धा. आपण स्वप्नातून काय शिकू शकतो बरं? मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. स्वप्नांचे अर्थ जास्त ओव्हरथिंक करू नका, पण त्यातून शिकून घेणे उपयोगी आहे. काही लोक नोटबुकमध्ये स्वप्न लिहून सुद्धा ठेवतात आणि नंतर त्यातून काहीतरी संदेश येतो का, काहीतरी आपल्याला मिळतं का, काही आठवण येते का, हे सुद्धा समजून घेतात. भक्तांनो, मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे नेहमीच काहीतरी अर्थपूर्ण असते. कधीकधी आपल्या मनातील भावना, कधीकधी मार्गदर्शन आणि कधीकधी शांतता मिळवण्याचा सुद्धा मार्ग असतो. जेव्हा तुम्ही अशा स्वप्नांना पाहत असाल, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या मनाशी संवाद साधा आणि जीवनात सकारात्मक बदल करा. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच रोचक आणि जीवन बदलणाऱ्या विषयावर आपण अजूनही माहिती घेऊन येणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.